मला ही एकूण यादी बघता मला 2-3 गोष्टी ज्या ठळकपणाने जाणवल्या. एक की नरेंद्र मोदीजींच्या नावाची घोषणा ही विनोद तावडे साहेबांना करायची संधी मिळत आहे किंवा ही एकूण यादी विनोद तावडे साहेबांनी सादर करणे हा देवेंद्रजींवर नियतीने उगवलेला सूड आहे का? दुसरी गोष्ट अशी की जी पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीतली साधारणतः 24 नावं अशी आहेत जी परिवारवादाची भाषा करणारे जे लोक आहेत ती तिथूनच आलेली आहेत. मी अगदी नमुने दाखल एक की सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना सुद्धा उमेदवारी मिळालेली आहे. म्हणजे इतरांवर घराणेशाहीचे आरोप करणारी भाजपा त्यांच्या पहिल्या यादीतच जवळपास 1/4 जी नावं आहेत ती घराणेशाहीतनंच आलेली नावं आहेत. हे फार विशेष आहे. आणि तिसरा मुद्दा की काही लोकांचे पंख छाटलेले आहेत का, तर मला वाटतं भाजपाचा हा DNA आहे, वापरा आणि टाकून द्या, यूज अँड थ्रो. त्यामुळे मोदीजींच्या महत्त्वाकांक्षांच्या आड जो कुणी येईल, मग अगदी गडकरीजींचा स्पष्ट वक्तेपणा येत असला तर त्याच्यावर सुद्धा ते त्यांच्या परीने त्यांना जसं वाटतं तशा त्या चाप लावतील. काही जशी जशी इलेक्शनच्या नोटिफिकेशन तारीख जवळ येते तसं महायुतीमधली धुसफूस वाढत चाललेली आहे. 3 पक्ष आहेत, मात्र अद्याप एकही मीटिंग निवडणुकीसंदर्भात घेण्यात आली नाही आहे. जागा वाटपासंदर्भात अमरावतीमध्ये तर आनंदराव अडसूळ म्हणत आहेत की आम्ही नवनीत राणांचा प्रचार कोणत्याही परिस्थितीत करणार नाही. अमरावतीच्या जागेचा प्रॉब्लेम आहे, शिरूरच्या जागेचा प्रॉब्लेम आहे, तिकडे जे अर्जुनराव खोतकर आहेत त्यांच्या जागेचा प्रॉब्लेम आहे, कणकवलीमध्ये नारायण राणे, उदय सामंत यांच्यामधली जी तूतूमय आहे. म्हणजे रामदास कदमांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की भाजपाला सगळेच पक्ष संपवायचे आहेत, देर आहे दुरुस्त आहे पण आता दुरुस्तही होत नाही, अशा पद्धतीने ती कधीही दुरुस्त न होणारी चूक रामदास कदम असतील, गुलाब पाटील असतील किंवा एकूण जे केलेले लोक आहेत त्यांच्याकडून झालेली आहे. मला वाटतं भाजपाचा चेहरा लोकसभेतही अजून इतका स्पष्ट दिसणार नाही, कारण माझी खात्री आहे की सुनील तटकरे साहेब जेव्हा निवडणुकीला रायगडला उभे राहतील तेव्हा भाजपा त्यांचा पदाधिकारी अपक्ष म्हणून उभा करेल. अगदी त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी भाजपा म्हणजे मला आश्चर्य वाटणार नाही की श्रीकांत शिंदेंच्या विरोधात एखादा अपक्ष उमेदवार भाजपाने दिला तर. त्यामुळे ते त्यांचं राजकारण करत राहतील. सध्या ते फक्त लोकसभेला दुखावणार नाही असं नाटक करतील, मात्र विधानसभेला त्यांचा खरा चेहरा अजून जास्त प्रकर्षाने समोर येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.